थोड़ा पीछे हो जाओ। जिन लोगों को इसकी जरूरत है उनके चेहरे पर मुस्कान लाना हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्य है। डॉक्टर प्रकाश आमटे। कुर्ला में डॉक्टर मां शीला क्लिनिक को डॉक्टर प्रकाश आमटे और डॉक्टर मंदाकिनी आमटे ने दी भेंट। डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे ने कुर्ला पश्चिम में मां शीला क्लिनिक की दूसरी वर्षगांठ में भाग लिया और मार्गदर्शन किया। डॉक्टर प्रकाश आमटे ने कहा कि जरूरतमंदों के चेहरे पर मुस्कान लाना हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्य है। डॉक्टर प्रकाश आमटे ने कहा कि देश में गरीबी दुर्भाग्यशाली है। 10 रुपये में क्लिनिक चलाना उल्लेखनीय है। समाज सेवा के पीछे माता और पिता ही प्रेरणा है। उसी तर्ज पर मुंबई शहर में क्लिनिक शुरुआत करने वाले मनोज नाथानी को गर्व है। जब जानवरों की बात आती है तो क्या लोग हमेशा यह नहीं कहते कि कोई डर नहीं लगता है। ये कहते हुए डॉक्टर आमटे ने कहा कि वह प्यार नहीं कर सकता क्योंकि वह डरता है। उसने कहा कि प्रेम भाव में आज भी विभिन्न प्रकार के जानवर रहते हैं। आज हेमलिक्सा में विभिन्न परियोजनाओं के अंतर्गत अध्ययन कर उच्च शिक्षा प्राप्त करने वाले युवाओं की संख्या बहुत बड़ी है। मनराज प्रतिष्ठान के ट्रस्टी और आयोजक मनोज राजन नाथानी ने समाज के लिए कुछ करने के इरादे से शुरू की गई मां शीला क्लिनिक के बारे में जानकारी दी। लेजेमम और ढोल के गूंज के बीच कुर्ला पश्चिम में मां शीला क्लिनिक की दूसरी वर्षगांठ पर डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे का जोरदार स्वागत किया। इसके बाद कुर्ला पश्चिम स्थित श्री कच्छी वीसा ओसवाल ऑडिटोरियम में बाबा आमटे के जीवन पर आधारित एक पेंटिंग प्रदर्शनी का उद्घाटन किया गया। इस कार्यक्रम में 300 से अधिक छात्र एवं छात्राओं ने भाग लिया। इस अवसर पर आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, उन्नति जगदाले, डॉक्टर राजेंद्र सिंह, प्रमोद हिंदुराव, आयुष सिंह, उदय प्रताप सिंह, अमरजीत सिंह, शलाका कोरगांवकर, अनुराग त्रिपाठी, आदित्य दुबे, विजय कुमार सिंह कौशिक, राजकुमार सिंह, जितेंद्र मिश्रा, सुधीर खातू, अजय शुक्ला, चेतन कोरगांवकर उपस्थित थे। संचालन दिनेश आडावतकर ने किया। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नाव आदिवासीचं जीवन दाखवलं। कसं जीवन होतं, जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता। खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्यांची, पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीपाशी झोपायचे, जळायचे। हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो। ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे सोयऱ्या करत नाही। आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो। तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत, चालू आहेत, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे।
तरुणांनी. आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, सध्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसते पैशाच्या मागे असं होतं. पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले. त्यातले काही जण प्रेरित होऊन वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आली तर आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येतो, ही पण एक सेवाच आहे. तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आम्ही सारे भारतीय माझे बांधव आहे. तर ते नुसतं पुस्तकात न राहता त्याचं थोडंसं जर अंमलात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर म्हणजे काय महासत्ता होईल याची मला खात्री वाटतं. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल. कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो की आम्ही परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखरच याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही. आदिवासी भागांमधला अनुभव खूपच तुम्हाला आहे. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये देखील आरोग्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या समोर येताना दिसतात. अशा सामाजिक संस्था तर पुढे येत आहेत, मात्र आरोग्याच्या समस्याबाबत मुंबई अजूनही आर्थिक राजधानी आहे देशाची, मात्र अजूनही आरोग्याच्या दृष्टीने खूप वाईट स्थिती आहे. हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे. मुंबई ही आर्थिक कॅपिटल आहे भारताची आणि अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछन आहे. तेव्हा प्रयत्न करायला पाहिजे. शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील, पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत? त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली तर ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीणही आहे. पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधोपचार होऊ शकेल. ते शिक्षणाचं आहे. शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं. तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे. म्हणजे संधी कोण देणार? ज्याच्याकडे आहेत, सुविधा आहेत, त्यांनीच त्या दिल्या तरच त्यांच्यापर्यंत पोचते. तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एका दोन प्रश्न, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपली समाजाप्रती काहीतरी बांधिलकी आहेत आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे, पण नाही जमत सगळ्यांना. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून हे जर काम करत राहिले तरच सगळ्यांचा फायदा होईल. म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो. बरोबर. अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहताय? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालवतो, तिथे याचा हे शब्दच नाही आहेत. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे, ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिले जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात, त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहेत की हे कसं वाईट आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे. या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस. खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे ते, म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला, पण ज्यांनी जर काही केलं नसेल प्रकार तर राग याचं काही कारण नाही. नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो. आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्या ज्या काही गैरप्रकार केले जर नाही केले तर आपल्या पेशाला जे पूर्वीचा जे त्याला जे स्टेटस होती, डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे, ते परत यायला मदत होईल असं मी नेहमी सांगतो. थँक्यू. त्यांचं म्हणणं असं आहे हिंदीमध्ये त्यांचं, शासनाने देखील आता तुम्ही चालवताय तसं सरकारने आणि शासनाने देखील काम करावं अशी तुम्ही मागणी कराल? नाही, शासनाचे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळीकडे है, नहीं बहुत जगह. और ये अकेला शासन का दोष नहीं है. डॉक्टर वहाँ जाने के लिए उनकी इच्छा नहीं होती है, वो लगता है हमको पनिशमेंट पोस्टिंग है, देहातों में भेज दिया. तो ये मैं हर जगह जाके बोलता हूँ, आप देहातों में काम करेंगे और उन लोगों का जो अनुभव रहेगा आपका वो ज़िंदगी भर आपके काम आएगा, जो शहर में नहीं मिल पाएगा. तो 1 साल या 2 साल स्वखुशी से देहातों में या आदिवासी में जाने के लिए
कोई उसमें संदेह नहीं होना चाहिए, हर एक खुशी से जाना चाहिए, तो शासन और इसका कोऑर्डिनेशन हो सकता है। शासन ने अस्पताल खोला लेकिन डॉक्टर ने क्या, इसकी जिम्मेदारी है। ये डॉक्टर में भी मोटिवेशन होना चाहिए कि अपनी भी कोई जिम्मेदारी है। आपने एक बात बताई, बदलाव काफ़ी आया, आदिवासी क्षेत्रों में काफ़ी विकास हुआ, थोड़ा सा उस पर। हाँ, मतलब ये बदलाव तो जैसे कि अभी अवेयरनेस आ गया, पहले उनको हेल्थ के बारे में मालूम नहीं था, अंधश्रद्धा थी, कंद मूल खाओ, मंत्र तंत्र करो, बलि चढ़ाओ। अब वो अस्पताल में आने लगे, गवर्नमेंट के अस्पताल भी खुले। उसके बाद में एजुकेशन से उनको राइट्स के बारे में पता चला, उनके जो हक है, उनके बारे में जो योजना है वो यहाँ तक पहुँचने लगी। तीसरा ये था कि ये फार्मिंग करने लगे, फार्मिंग नहीं मालूम था इसलिए फिर कंदमूल और शिकार करते थे, अब फार्मिंग करने लगे। और चौथा है कि जो वन्य प्राणी की जो शिकार होती थी। आखिर सवाल, आप यहाँ आए, कैसा लगा आपको? मनराज प्रतिष्ठानने जे काम सुरू केलेलं आहे, हो. तुमचं काम आणि मुंबईमध्ये मनराजचं काम नाही, मला खास आनंदाचा धक्का बसला की एखादा माणूस आपला पेशा सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणून हे एवढं मोठं काम, 10 रुपयात क्लिनिक, विश्वास बसत नाही, पण याचा वाढायला पाहिजे। तुम्ही म्हणता झोपडपट्टीमध्ये ठिकठिकाणी यांनी इंडस्ट्रियलिस्टनी त्यांच्यासारखं काम सुरू केलं किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळाली तर अनेक लोकांचा फायदा होईल। आज जो मनराज प्रतिष्ठान का माँ शीला क्लिनिक का दूसरा वर्धापन दिन है, इस दिन में आज के 2 साल के कार्यक्रम में पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे जी और उनके मिसेस मंदाकिनी आमटे जी आए और उन्होंने हमारे निवेदन को मान दिया। इस वजह से हम उनके बहुत ही आभारी हैं। हमने यहाँ पे छोटे बच्चों का ड्राइंग कंपटीशन रखा था। इस कंपटीशन में करीब 6 स्कूल के बच्चों में से 250 बच्चों ने इसके ऊपर पार्टिसिपेट किया है। ये बहुत प्रेरणादायक है कि किसी सेलिब्रिटी की अगर अपने को पेंटिंग करनी है तो बहुत आसान हो जाता है, मगर किसी सोशल एक्टिविस्ट की जो एकदम नक्सलाइट एरिया में, रूरल एरिया में काम कर रहे हैं, उनके ऊपर छायाचित्र करना, और बच्चों ने उसमें बहुत अच्छे से सहभाग लिया, 250 बच्चों ने सहभाग लिया। इसके लिए मैं सभी बच्चों का, उनके शिक्षकों का, स्कूल का और यहाँ पे आए हुए सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ। प्रतिशत तो लोगों का बहुत अच्छा है, बहुत दूर दूर से लोग आते हैं। लोग खाली 10 रुपये के लिए नहीं आते, लोग इसके लिए आते हैं कि वहाँ पे डॉक्टरों की कोई दूसरी कट प्रैक्टिस नहीं चलती है, वहाँ पे इलाज जो होता है वो बहुत साफ तरीके से होता है। मैं किसी के बारे में बोलना नहीं चाहता हूँ, मगर जिस प्यार और ईमानदारी से डॉक्टर वहाँ पे काम करते हैं वो लोगों का प्रतिशत बहुत ही बढ़िया है। इसके लिए आप कभी भी आ सकते हैं, देख सकते हैं लोगों का प्रतिशत क्या है।